आतापर्यंत मराठीमध्ये वर्णविचार, मराठी भाषा लिपी आणि व्याकरण तसेच म्हणी या टॉपिकचे सर्व PYQs बघितलेले आहेत. आता आपण इंग्रजी व्याकरणावरचे PYQ चालू करूयात. पहिला टॉपिक आहे सब्जेक्ट, वर्ब आणि ॲग्रीमेंट. या टॉपिकचे आपण पहिले 15 प्रश्न पाहणार आहोत. जर तुम्हाला हे 15 प्रश्न आवडले, मी माझं जे सांगणं आहे, जे शिकवणं आहे ते जर आवडलं तर तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आपण पटकन पुढचे पार्ट घेऊन येऊ. इंग्लिशचे सर्व PYQ आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. मी यात नियम न सांगता प्रश्नांवरून कसे आपल्याला लक्षात ठेवता येतील आणि कशी उत्तरं काढता येतील, कारण सर्वांनाच काही नियम लक्षात ठेवणं आणि सर्वच नियम लक्षात ठेवणे हे शक्य नाही. मी भरपूर ठिकाणी बघितले की क्लासवाले इतके सारे नियम शिकवतात की आयोगाने जे विचारलेले आहे बेसिक डेटा तोच आपल्या मुळात लक्षात राहत नाही, आणि मग भरपूर आपण वेगवेगळे नियम करतो आणि जो आयोगाने विचारलेले आहे ते उत्तरच आपल्याला येत नाही. त्यानुसार मग मी प्रश्नांनुसार कसं आपल्याला लक्षात ठेवता येईल, एखादा सेंटेन्स कसं लक्षात ठेवायचा आणि त्यानंतर ते पुढील येणारे प्रश्न कसे सॉल्व्ह केले जातील हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं तर तुम्ही त्याखाली कमेंट करून सांगा. आपण नेक्स्ट पार्ट लवकर घेऊन येऊ. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, पॉइंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. पहिला ऑप्शन आहे इच बुश अँड इच ट्री हॅज द राईट टू ग्रो इन द ग्राउंड. सेकंड, नायदर राम नॉर श्याम हॅव सिम्पत्ती फॉर द पुअर पॅरेंट्स. शांती अँड सुमती गो हँड इन हँड. फोर्थ, आयदर सोनी और राणी हॅज ब्रोकन दिज बेंगल्स. आता पहिला ऑप्शन जर बघितलं तर इचच्या संदर्भात असं असतं की इच सोबत नेहमी एकवचनी नाम आणि एकवचनी क्रियापद येतात. आता इथं नाम बघा, बुश आणि ट्री हे जी नामं आलेली आहेत ती एकवचनी आणि हॅज हे सुद्धा एकवचनी क्रियापद आहेत. आता तुम्ही हे लक्षात ठेवण्यापेक्षा नियम जरी सेंटेन्स जर तुम्ही लक्षात ठेवलं ना, इच बुश अँड इच ट्री हॅज एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आयोग ह्यावरून सेंटेन्समध्ये जे काही बदल करेल त्यानुसार तुम्हाला ते उत्तर लक्षात येईल की बाबा त्या प्रश्नामध्ये इच बुश अँड इच ट्री हॅज हे करेक्ट दिलं होतं, आणि तिथे जर काय समजा हॅव केलं तर लक्षात येईल की हॅव नाही तर हॅज पाहिजे, हे तुमच्या तिथे लक्षात येईल. आता सेकंड बघा, नायदर राम नॉर श्याम हॅव सिम्पती. आता बघा नायदर नॉर आणि इथं बघा खाली चौथं आयदर ऑर. आता इथं बघा राणी नंतर हॅज लिहिले आणि इथं श्याम नंतर हॅव लिहिले, म्हणजे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की दुसरं किंवा चौथं काहीतरी इनकरेक्ट असू शकतं. आता नायदर नॉर संदर्भात असा नियम आहे की नायदर नॉर नंतर जो जवळचा कर्ता असेल क्रियापदाच्या त्यानुसार क्रियापद आलं पाहिजे. तिथे श्याम हा एकवचनी आहे म्हणून इथं हॅव न येता हॅज आलं पाहिजे होतं एकवचनी, हे इथं लक्षात ठेवा. हे सेंटेन्स तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघा, याच सेंटेन्सवरून सेम असेच प्रश्न, फक्त सेंटेन्सची रचना वेगळी करून किंवा नावं वेगळी वापरून सेम असेच प्रश्न विचारलेले आहेत. तर शांती आणि सुमती गो हँड इन हँड. जेव्हा अँडने दोन वेगवेगळे कर्ते जोडले जातात तेव्हा क्रियापद जे आहे ते अनेक वचनी घेतले जातात. इथं गो जे आहे ते सुद्धा अनेक वचनी आहे. आपल्याला वाटू शकतं की गो हे एक वचनी आहे आणि गोज हे अनेक वचनी आहे, तर तसं नाही. गो हे क्रियापद जे आहे ते एक वचनी आहे. आता आयदर सोनी और राणी, इथं पण तोच नियम की जवळच्या कर्त्यानुसार क्रियापद आलं पाहिजे होतं. राणीनुसार इथं हॅज आलं, हे बरोबर आहे. आणि इथं जे आहे ते सेकंड ऑप्शन जो आहे तो चुकीचा आहे. बघा तिथं हॅज पाहिजे होता. आता बघा इथे स्पष्टीकरण पण दिलेलं आहे की नायदर नॉर हे दोन एकवचनी कर्ते जोडले असते, क्रियापद एकवचनी असावे लागते आणि जवळच्या ह्याच्यानुसार सुद्धा असावे लागते. त्यामुळे इथं हॅवच्या ऐवजी हॅज पाहिजे होतं. तर बाकीचे व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर आहेत. हे तुम्ही चारही वाक्य जर लक्षात ठेवली ना, पुढे जे प्रश्न विचारलेले आहेत त्यानुसार तुम्हाला प्रश्न सुटू शकतात की इथं हा बदल केलेला आहे. आता बघा नेक्स्ट, पीस अँड प्रॉस्पेरिटी इज अवर आयडियल. आता राईट आणि रॉंग विचारलेलं आहे बघा. पीस अँड प्रॉस्पेरिटी इज अवर आयडियल. आणि सेकंड आहे की आय ॲज वेल ॲज दे एम टायर्ड ऑफ दिस रुटीन वर्क. आता पीस अँड प्रॉस्पेरिटी म्हणजे काय तर शांती आणि समृद्धता. आता इथं पीस अँड प्रॉस्पेरिटीचा एकच अर्थ घेतलेला आहे की शांती आणि समृद्धता हे आपल्या जीवनातले आयडियल आहेत. आता नेक्स्ट बघितलं, आय ॲज वेल ॲज दे. आता ॲज वेल ॲजच्या संदर्भात असं आहे की ॲज वेल ॲजच्या आधी जो करता येतो त्यानुसार क्रियापद घ्यायला लागतं. आता हे लक्षात ठेवा, आय ॲज वेल ॲज दे एम. तुम्ही एवढं जर लक्षात ठेवलं आय ॲज वेल ॲज आय आणि इथं पुढे ॲम लक्षात ठेवलं तरी आपल्याला कळून येतं की आयच्या इथे आपण त्या प्रश्नात ॲम घेतलेलं होतं. आता पुढे बघा असे प्रश्न भरपूर आलेले आहेत. आणि पीस अँड प्रॉस्पेरिटी इज अवर आयडियल, इथं एकच घेतलेला आहे त्याचा अर्थ. इथून एकच बोध होतो, त्यामुळे इथं सिंग्युलर इज हे क्रियापद घेतलेलं आहे. आणि मागच्या प्रश्नात जर इथे बघितलं तर शांती आणि सुमती हे दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत आणि त्यांचा वेगवेगळा बोध तिथं होत होता की त्या वेगवेगळ्या हातात हात घेऊन चालत आहेत. त्यामुळे इथे आपण प्लुरल जे अनेकवचनी जे क्रियापद आहे ते घेतलं होतं आणि इथे जे आहे ते सिंग्युलर इज घेतलेलं आहे बघा. पीस अँड प्रॉस्पेरिटी एकच अर्थ त्यातून आपल्याला कळतो. आता हे तुम्ही हे जर लक्षात ठेवलं ना, ॲज वेल ॲजचा नियम आय एम, तर तुमच्या पुढे भरपूर प्रश्न सुटतील बघा. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता नेक्स्ट बघा, विच वन ऑफ द गिवन ऑप्शन इज करेक्ट अबाउट द गिवन सेंटेन्स. आयदर शी ऑर दे हॅव टू अटेंड द मीटिंग. आता बघा इथं आयदरचा परत नियम आलेला आहे. पहिल्याच प्रश्नात आलेला आयदर शी ऑर दे. आता देनुसार इथं हॅव जे आहे ते बरोबर आहे बघा. दे हॅव. आता इथं बघा आयदर शी ऑर दे हॅव टू अटेंड द मीटिंग. दे हे अनेक वचने आणि हॅव सुद्धा अनेक वचने. आता इथं जे सेंटेन्स आहे ते बरोबर आहे बघा. आता नियम बघा, आयदर ऑरच्या वाक्यात क्रियापदे त्याच्या सर्वात जवळच्या कर्त्यानुसार वापरले जातात. हे पण पहिल्याच प्रश्नात बघितलं आणि परत रिपीट सुद्धा तसंच झालेलं आहे बघा. आता दे साठी हॅव हे योग्य क्रियापद आहे. म्हणून सांगतो की PYQ नुसार डेटा केला तर आपल्याला तोच रिपीट होतो. नियम लक्षात ठेवण्यापेक्षा सेंटेन्स लक्षात ठेवा, आपल्याला ते लक्षात येईल. आता इथे जर तुम्ही लक्षात ठेवलं देनुसार हॅव आलं होतं ऑरच्या नंतर, तर आता बघा पुढे पण यावरून आपले प्रश्न सुटू शकतात. आता बघा, विच आयटम्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स कंटेंट एरर्स. आता बघा, एव्हरीबडी मस्ट पेड मोर हाऊस रेंट, द टॅक्स ऑन प्रॉपर्टी हॅव गोन अप.
आता इथे लक्षात ठेवा, आता मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की एकवचनीसाठी एकवचनी क्रियापद आलं पाहिजे. आता इथं मस्ट जे आहे ते मस्ट ही मॉडल ऑक्झिलरी आहे. तर मॉडल ऑक्झिलरीच्या पुढे नेहमी V1 रूप येतं. इथं V3 आपल्याला घेता येत नाही, V2 V3 हे घेता येत नाही. आता मस्ट नंतर पे हे V1 आहे बघा. क्रियापदाचं पहिलं रूप जे आहे ते पे V1 आलं पाहिजे होतं. आणि इथं हे जरी माहिती नसतं समजा, आता इथं टॅक्स ऑन प्रॉपर्टी आहे, इथं द टॅक्स हा सिंग्युलर आहे आणि हे अनेक वचनी आहे बघा. तर टॅक्सनुसार हॅज हे आले पाहिजे होते. हे जरी आपल्या लक्षात आलं असतं तरी आपल्याला इथे ऑप्शन कट करता आलं असतं बघा, की काय चुकीचं आहे. तर हॅवचं चुकीचं आहे आणि इथं कंटेंट एरर्स विचारल्यामुळे हॅव गोन अप हे जरी आपण दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघितलं असतं तरी आपल्याला कळालं असतं की हॅव गोन अप ही चुकीची रचना झालेली आहे. द टॅक्सनुसार हॅज आलं पाहिजे होतं. आणि इथं पे, आता इथे हे तुम्ही इथे हे लक्षात ठेवा की मस्ट मॉडल ऑक्झिलरी नंतर जे क्रियापदाचं पहिलं रूप जे आहे तेच आलं पाहिजे. आता हे मस्ट पे इथे लक्षात ठेवलं ना, तर आता पुढचे भरपूर प्रश्न सुटतील. नियम काही माहिती नसू देत, पण मस्ट पे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी भरपूर प्रश्न सुटतील. पे, हां, मग आपल्याला तिथे लक्षात येईल पेनुसार तिथं क्रियापदाचं पहिलं रूप आलं होतं. हे तुमच्या लक्षात राहील बघा. आता नेक्स्ट बघा. आता बघा, इच ऑफ द कॅन्डिडेट्स आर इनकरेक्ट विचारलं. इच ऑफ द कॅन्डिडेट्स आर वेल क्वालिफाईड आणि नायदर ऑफ द चॉईसेस वेअर अट्रॅक्टिव्ह. आणि थर्ड बघा, माय फॅमिली आर पंक्च्युअल अँड हार्डवर्किंग पीपल आहे. आता इनकरेक्ट विचारलं. तर इच ऑफ द कॅन्डिडेट. आता इच ऑफचा अजून एक नियम आहे बघा. मी तुम्हाला मागे पण सांगितलं असतं, पण सगळे नियम एकदम सांगून काही फायदा नाही. प्रश्नानुसार जर गेलात तर ते नियम तुमच्या लक्षात राहतील. आता इच ऑफच्या संदर्भात असे की इच ऑफ नंतर नेहमी अनेकवचनी क्रियापद अनेकवचनी नाम येतं. पण नाम अनेकवचनी जरी आलं तरी क्रियापद एकवचनीच घ्यायला पाहिजे. इच ऑफ संदर्भात एवढं लक्षात ठेवा. इच ऑफ कॅन्डिडेट्स आर नाही तर इच ऑफ कॅन्डिडेट्स इच आलं पाहिजे होतं. इच ऑफ नंतर नेहमी लक्षात ठेवा की अनेकवचनीच नाम येतं आणि क्रियापद जे आहे ते एकवचनी येतं. आता सेकंड बघा, नायदर ऑफ द चॉईसेस. आता नायदर ऑफच्या संदर्भात पण तसंच आहे की नायदर ऑफ नंतर अनेकवचनी जे आहे ते नाम येतं, पण क्रियापद नेहमी एकवचनीच येतं. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता जर बघितलं तर पहिलं आणि दुसरं हे चुकीचं आहे बघा. आणि आता तिसरं बघितलं, माय फॅमिली आर पंक्च्युअल अँड हार्डवर्किंग पीपल. आता इथं तुम्ही असं म्हणू शकता की माय फॅमिली हे तर एकवचनी दिसतं आणि इथं क्रियापद आर कसं काय घेतलेलं आहे, तर तसं नाही. माय फॅमिली तो प्रत्येक फॅमिलीतला प्रत्येक सेपरेट मेंबरविषयी बोलतो बघा. आपण पहिल्या प्रश्नात बघितलं होतं की शांती आणि सुमती गो गो हँड इन हँड. तिथं बघा गो हे अनेकवचनी घेतलं होतं. इथं पण तो प्रत्येक त्या फॅमिलीतल्या मेंबरविषयी आपल्याला विचारता येत. तर ते पंक्च्युअल आणि हार्डवर्किंग आहेत, म्हणजे वक्तशीर आणि मेहनती आहे. त्यानुसार जर माय फॅमिलीमध्ये प्रत्येक व्यक्ती संदर्भात बघितलं तर आर हे बरोबर येतं बघा. आणि इच ऑफच्या संदर्भात तुम्ही लक्षात ठेवा की इच ऑफ द कॅन्डिडेट्स नंतर इच ऑफ नंतर अनेकवचनी नाम आलं तरी इथं फसवण्याचा प्रयत्न करू शकतात की आर हे पण अनेकवचनी क्रियापद आलं पाहिजे होतं. तर नाही, तिथं इज आलं पाहिजे होतं. आणि नायदर ऑफ नंतर पण तुम्ही लक्षात ठेवा की नाम काहीही आलं तरी वेअर हे न येतं तिथं वॉज हे एकवचनी आलं पाहिजे होतं. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता जर ही सेंटेन्स तुम्ही लक्षात ठेवता, पुढे बघा ह्याच स्वरूपावरती अनेक प्रश्न विचारलेले आहेत, ते की तुमचे कव्हर होतील. आता नेक्स्ट बघा, द शिप वॉज रेक्ड अँड एव्हरी मॅन वुमन अँड चाइल्ड. आणि तिथे विचारलं आहे की काय येऊ शकतं. आता इथे बघा सेंटेन्स अबो. आता इथे जर बघितलं, द शिप वॉज रेक म्हणजे जहाजात बिघाड झाला होता किंवा अपघात झाला होता आणि त्यातील एव्हरी मॅन वुमन अँड चाइल्ड ड्रोन म्हणजे बुडालेले होतं. आता इथे जर बघितलं तर आता एव्हरी आपल्याला वाटू शकतं की इथं आता बघा एव्हरी नंतर मॅन वुमन अँड चाइल्ड आलं आहे, म्हणजे इथं बाबा अनेक वचनी काहीतरी येऊ शकतं. तर आता एव्हरीच्या संदर्भात असा नियम आहे की एव्हरी हा शब्द कितीही नामं आली एव्हरीच्या पुढे तरी तो नेहमी सिंग्युलर मानला जातो आणि क्रियापदसुद्धा त्यानुसार सिंग्युलर एकवचनीच घ्यावं लागतं. हे तुम्ही आता हे लक्षात ठेवलं ना, नियम न लक्षात ठेवता जर एव्हरी मॅन वुमन अँड चाइल्ड नंतर बाबा सिंग्युलर क्रियापद आलं होतं, वॉज हे आलं होतं, तर पुढचे बघा किती प्रश्न सुटतात तुमचे, ते तुम्ही आता नेक्स्ट प्रश्नांमध्ये आपण पाहू शकतो. म्हणून इथं लक्षात ठेवा की इथं वेअर हॅड आणि हॅड बीन हे नाही तर वॉज हे बरोबर उत्तर इथं येतं. तुम्ही हे एवढंच नियम लक्षात ठेवा की एव्हरी मेन वुमन अँड चाइल्ड एव्हरी नंतर कितीही नामं आले तरी तिथं सिंग्युलरच क्रियापद आलं पाहिजे. आता नेक्स्ट बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स डज द सब्जेक्ट ॲग्री करेक्टली विथ द वर्ब. आता इथं बघा, आता पहिला ऑप्शन सोडा, सेकंड बघा, द कॅट अनलाईक डॉग्स हॅव सॉफ्ट पॉज. द कॅट अनलाईक डॉग्स इज हॅव्हिंग सॉफ्ट पॉज. द कॅट अनलाईक डॉग्स हॅड सॉफ्ट पॉज. आता जर इथे जर बघितलं तर मुख्य कर्ता जो आहे तो द कॅट आहे. आता कॅट ही सिंग्युलर आहे बघा. आणि इथं सेकंड ऑप्शनमध्ये जर बघितलं तर आपण आता किती वेळा बघितलं बघा, हॅज हॅव सिंग्युलरला हॅज वापरायचं आणि अनेक वचन असेल तर तिथं हॅव वापरायचं. आता द कॅट हे सिंग्युलर आहे आणि इथं सेकंड ऑप्शनमध्ये हॅव वापरलं, त्यामुळे हे चुकीचं आहे बघा. द कॅट अनलाईक डॉग इज हॅव्हिंग. आता इथं जी मालकी आहे ती इज हॅव्हिंग या प्रकारे दाखवता येत नाही बघा, त्यामुळे हे इज हॅव्हिंग ही सुद्धा रचना चुकीची आहे. आणि द कॅट अनलाईक डॉग्स हॅड सॉफ्ट पॉज. आता म्हणजे तेव्हा त्याच्या होते, म्हणजे तेव्हा होते भूतकाळात दाखवले बघा, तर हे पण ही जी रचना आहे ती हॅडची ती पण चुकीची आहे. आता पहिला ऑप्शन जर बघितला, द कॅट अनलाईक डॉग्स हॅज सॉफ्ट पॉज, तर हे द कॅटनुसार हॅज हे क्रियापद एकदम बरोबर आहे. तुम्हाला बाकी काही माहिती नसतं आणि जरी सिंग्युलरला सिंग्युलर क्रियापद वापरायचं एवढं जरी लक्षात असतं तरी हा प्रश्न सुटला असता बघा. आता हे आपण 7च प्रश्न बघितले तर किती वेळा हे सिंग्युलर आणि सिंग्युलर क्रियापदचं रिपीट झालेलं आहे बघा. तर नेक्स्ट बघा, आता इथं बघा तोच प्रश्न परत रिपीट झालेला आहे, म्हणून PYQ चांगल्या प्रकारे करा. आता बघा, द शिप वॉज रेक अँड एव्हरी मॅन वुमन अँड चाइल्ड वॉज ड्रोन.
सेकंड बघा, सेकंड वॉच ड्रोनच्या इथं वेअर ड्रोन केलं आणि थर्डमध्ये हॅड ड्रोन केले. आता इथे आपण मागच्याच ह्याच्यात बघितलं, त्यामुळे हा प्रश्न सहज सुटू शकतो की कितीही एव्हरी मॅन वुमन अँड चाइल्ड, एव्हरीच्या पुढे कितीही नामं आली तरी ते फक्त तिथं सिंग्युलरच घ्यायचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणून सांगतो की सेंटेन्स लक्षात ठेवा. सेंटेन्सचा पॅटर्न बघितला तर नियम जरी लक्षात नसले तरी आपल्याला प्रश्न सोडवता येतात. आता बघा नेक्स्ट, आयडेंटिफाय द युनिट इन विच देअर इज अन एरर. देअर इज सेव्हरल रिझन्स फॉर युअर मिस्टेक्स. आता बघा इज आलेला आहे आणि सेव्हरल रिझन्स, हे इज हे सिंग्युलर आहे आणि सेव्हरल रिझन्स हे अनेक वचनी आहे बघा इथं. आता त्यानुसार जर आपण बघितलं तर इथं इज ने इथं आर पाहिजे होता. आता हेच किती वेळा रिपीट झालं आहे बघा. तर यानुसार जर नियम जर बघितलं, जेव्हा वाक्याची सुरुवात देअरने होते तेव्हा क्रियापद हे त्याच्यानंतर येणाऱ्या कर्त्यानुसार होते. आता इथे कर्ता काय आहे तर क्रियापदानंतर सेव्हरल रिझन्स हे जे आहे ते अनेक वचनी कर्ता आहे, त्यानुसार तिथं इजने इथं आर पाहिजे होतं. आपल्याला एवढं जर कळलं असतं की देअर सेव्हरल रिझन्स, हे जरी आपल्याला लक्षात आलं असतं तरी सेव्हरल रिझन्सनुसार आपण आर हे घेतलं असतं. म्हणून सांगतो की नियम लक्षात न ठेवता वाक्याची रचना लक्षात ठेवा, त्यानुसार भरपूर सारे प्रश्न सुटतात. आता नेक्स्ट बघा 10. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स बिलो. ही होप्स दॅट ही हॅझंट मेक्स अ मिस्टेक. आता इथं ई होप्स, आता होप्स हे इथं क्रियापद आलेलं आहे बघा, मुख्य क्रियापद ह्या रूपात आलेलं आहे. आता इथं नाम जर म्हणून बघितलं असतं तर आपल्याला असं की अरे ई होप्स हे नाम अनेक वचनी या स्वरूपात आले, तर नाही, ई होप्स हे मुख्य क्रियापदाच्या स्वरूपात इथं आलेलं आहे. आता ई होप्स दॅट ही हॅझंट मेक्स अ मिस्टेक. आता हॅज नंतर ॲज, हॅव यांच्यानंतर असं आहे की क्रियापदाचे आहे जे तिसरं रूप आलं पाहिजे होतं, त्यानुसार इथं मेक्सने येतं मेड हे आलं पाहिजे होतं, हे इथं लक्षात ठेवायला पाहिजे आपण. आता इथं बघा मेक्स अ मिस्टेक. आता तुम्ही हे जर लक्षात ठेवलं की हॅज नंतर बाबा क्रियापदाचं ॲज हॅव नंतर क्रियापदाचं तिसरं रूप येतं, तरी इथं आता प्रश्न तुमचे भरपूर पुढे सुटतील. हे पहिले प्रश्न आहेत सुरुवातीचे, तर हे प्रश्न तुम्ही व्यवस्थित केले तर पुढचे बरेचसे प्रश्न सुटतात, हे इथं लक्षात ठेवा. आता नेक्स्ट बघा, 11वा प्रश्न बघा, फिल इन द ब्लँक्स फ्रॉम द अल्टरनेटिव्स गिवन बिलो. आता इथं बघा, बर्ले व्हीट अँड राईस डॅश डॅश सिरियल्स 20 miles डॅश नॉट अ ग्रेट डिस्टन्स इन धस डेज ऑफ रॅपिड ट्रॅव्हल. आता बर्ले व्हीट अँड राईस, आता इथं काय आलं पाहिजे होतं तर बघा, हे वेगवेगळे जे आहेत ते धान्य आहेत, बर्ले व्हीट अँड राईस. आता इथं एक बोध होतं, एक आता नाही, इथं आता प्रत्येक वर्षी सेपरेट सांगितलं जातं, त्यामुळे इथं अनेक वचनी आर आलं पाहिजे होतं. आता 20 miles हे एकच डिस्टन्सविषयी बोलतो की 20 miles 20 मैल हे एकच अंतर इथं बोध होतं आहे आपल्याला, त्यानुसार इथं इज हे सिंग्युलर आलं पाहिजे होतं, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता हे दोन्ही जे सेंटेन्स आहेत हे जर तुम्ही लक्षात ठेवलं व्यवस्थित, तर यावरून पुढचे प्रश्न बघा तुम्ही कसे सुटतात. आता इथं मागच्या प्रश्नात पण आपण बघितलेलं बघा, अँडच्या संदर्भात आलेले जे काही नियम होते त्यानुसार सिंग्युलर की प्लुरल घ्यायचे हे लक्षात ठेवलेलं. आता नेक्स्ट बघा प्रश्न, 10 pounds जरी कमी जागा, 10 pounds डॅश अ लॉट ऑफ मनी 20 miles. आता बघा मागच्या त्याच्यात झालं डॅश नॉट अ ग्रेट डिस्टन्स इन धीस डेज ऑफ रॅपिड ट्रॅव्हल, एग्स अँड बिकन डॅश फॉर ब्रेकफास्ट. आता इथं जर आपण पाहिलं तर 10 pounds तो एकाच रकमेविषयी बोलतोय. मागे पण सांगितलं की एकच बोध होत असेल तर सिंग्युलर इज वापरायचं. 10 pounds हा एकाच रकमेविषयी बोलतो, तर इथं इज हे सिंग्युलर आलं पाहिजे. 20 miles एकाच डिस्टन्सविषयी बोलतो बघा. PYQ भरपूर वेळा रिपीट होतात, म्हणून नियम भरपूर सारे करण्यापेक्षा PYQ गेलात तर भरपूर सारे प्रश्न सुटतात. आणि सेंटेन्स लक्षात ठेवत जा, सेंटेन्सचा जो मूळ गाभा आहे तो लक्षात ठेवा की कुठे काय आलेलं आहे, त्यानुसार आपल्याला भरपूर सारे प्रश्न सुटतात. आता एग्स अँड बेकन डॅश फॉर ब्रेकफास्ट. आता एग्स अँड बेकन हे एका खाद्याविषयी, एका नाश्त्याविषयी, ब्रेकफास्टविषयी एकच बोध होतोय बघा तिथे, त्यानुसार इज हे इथं बरोबर आहे. तर मागच्या ह्याच्यात जर बघितलं तर इथे बघा वीट, बर्ले अँड राईस हे वेगवेगळा बोध होत होतं, म्हणून तिथं आपण वेगवेगळं आर हे अनेक वचनासाठी वापरलं होतं. आता इथे एकच बोध होते म्हणून इथे आपण इज हे वापरलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा, फाइंड आउट द सेंटेन्स इनकरेक्ट सेंटेन्स. 50,000 rupees इज अ बिग अमाऊंट, 10 miles आर नॉट अ शॉर्ट डिस्टन्स, 5 years इज अ लॉंग पिरियड आणि वन ऑफ द बुक्स इज डॅमेज. आता इथं चुकीचं विचारलेलं आहे बघा. आता इथं बघा 50,000 rupees इज आलं आहे बघा, 50,000 ही एकच मोठी अमाऊंट आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. 50,000 नुसार इथं बिग अमाऊंट आहे, एक वचनी इज जे आहे ते बरोबर आहे बघा. आता 10 miles, आता आपण मागच्याच प्रश्नात हा जवळजवळ चौथ्यांदा रिपीट झाले आहे, चौथ्या 5 वेळा रिपीट झालेला आहे 10 miles. आता 10 miles इथं इज आलं पाहिजे होतं, तर त्यांनी तिथं आर दिलेलं आहे, म्हणून सांगतो की PYQ चांगली करा. तर 5 years इज अ लॉंग पिरियड, त्यांनी एकाच कालावधीविषयी विचारले आहे म्हणून इज बरोबर आहे. आणि वन ऑफ द बुक्स इज डॅमेज. आता वन ऑफ द बुक्स त्या साऱ्या बुकपैकी त्या एका बुकविषयी तो बोलतोय, म्हणून इथं इज हे लक्षात. आता तुम्ही वन ऑफ दची ही जर रचना जर लक्षात ठेवली की वन ऑफ द नंतर अनेक वचनी नाम येतं, पण क्रियापद जे आहे ते एक वचनीच येतं. ही रचना लक्षात ठेवली तर पुढे भरपूर सारे प्रश्न तुमचे सुटू शकतात. म्हणून जे आहे ते नियम लक्षात न ठेवता हे एवढंच सेंटेन्स तुम्ही लक्षात ठेवा की वन ऑफ द बुक्स इज, एवढं लक्षात ठेवलं तर पुढचे प्रश्न भरपूर सुटतील. आता इथं जे ते इनकरेक्ट आहे सेकंड आहे बघा. आता नेक्स्ट बघा, आय डॅश डॅश स्पोकन टू हिम ऑन द सब्जेक्ट मेनी टाइम्स, आणि सेकंड आहे आय डॅश स्पीकिंग टू हिम फॉर 10 minutes. आता इथे जर बघितलं तर आपण मागच्याच एका प्रश्नात बघितलेलं बघा की हेव हॅज नंतर नेहमी
क्रियापदाचं तिसरं रूप येतं. आता इथं स्पोकन आहे तिसरं रूप आलेलं आहे. त्यानुसार इथं हेव येणं अपेक्षित आहे आणि खाली जर बघितलं तर स्पीकिंग म्हणजे क्रिया मागच्या काही काळापासून म्हणजे मागच्या 10 मिनिटापासून चालू आहे बोलण्याची. तर तिथं हॅव बीन हे आलं पाहिजे होतं बघा तिथं. लक्षात ठेवा. पहिला जो ऑप्शन आहे हेव तुम्हाला काही माहिती नसतं पण मी मागच्या नियमात एका सांगितलं की हेव ह्याच नंतर क्रियापदाचं तिसरं रूप आलं पाहिजे. त्यानुसार स्पोकन इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता. डीड तर नाही येणार. हेव बघा आता तुम्ही पहिला किंवा तिसरा ऑप्शन बघितला तिथं हेव आलं असतं आणि स्पीकिंग क्रिया चालू आहे याच्यासाठी कंटिन्युअसमध्ये आपल्याला हेव बिन हे वापरावं लागतं. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर इथं स्पष्टीकरण बघा. स्पोकन हे V3 आहे. त्याआधी पूर्ण वर्तमान काळासाठी हे वापरणे योग्य आहे. सेंटेन्स बी वाक्यात फॉर 10 मिनिट्सचा कालावधी दर्शवला आहे आणि क्रियापद स्पीकिंग आहे. हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून हॅव बीन वापरले जाते. आता इथं तुम्ही हे जरी लक्षात ठेवलेत की स्पीकिंगच्या आधी ING प्रत्यय लागलेला असेल क्रियापदाला त्याच्या आधी हॅव बीन हे आलं पाहिजे. हे जर लक्षात ठेवलं तरी नियम माहिती नसेल हॅव बीन आलेलं बाबत त्या प्रश्नात असं लक्षात ठेवलं तर पुढचे प्रश्न सुटू शकतात आणि स्पोकनच्या आधी हॅव आलं होतं हे लक्षात ठेवलं तर पुढचे प्रश्न बघा आता किती सुटतं. आता नेक्स्ट बघा इच ऑफ द एम्प्लॉईज वेअर गिवन बोनस. नेक्स्ट बघा इच ऑफ द एम्प्लॉईज वॉज गिवन बोनस. नायदर ऑफ द अक्युजेशन्स इज ट्रू आणि फोर्थ बघा नायदर ऑफ द अक्युजेशन्स आर ट्रू. आता इथे बघितलं तर इच ऑफ द एम्प्लॉईज आता तुम्हाला मागच्या त्याच्यात मी सांगितलेलं होतं बघा की इच ऑफ नंतर अनेकवचनी नाम येतं पण क्रियापद हे एकवचनी आलं पाहिजे. द इच ऑफ द एम्प्लॉईज वेअर दिले त्यामुळे हे वेअर नाही येतं इथं वॉज आलं पाहिजे होतं जे की खालच्या ह्याच्यात बरोबर दिले बघा. इच ऑफ द एम्प्लॉईज वॉज गिवन बोनस. आता ही रचना तुम्ही लक्षात ठेवा. मी मागच्या पण प्रश्नात सांगितलेलं की ही रचना लक्षात ठेवा. इच ऑफ द एम्प्लॉईज आणि वॉज अनेकवचनी नाम आणि एकवचनी क्रियापद. त्यानुसार बघा आत्ताच हा प्रश्न सुटला. आता नेक्स्ट बघा नायदर ऑफ द अक्युजेशन्स इज ट्रू आणि फोर्थ आहे की नायदर ऑफ द अक्युजेशन्स आर ट्रू. आता बघा नायदर ऑफ नंतर सुद्धा सेम नियम आहे की नायदर ऑफ नंतर अनेकवचनी नाम जरी आलं तरी क्रियापद एकवचनी आलं पाहिजे होतं. त्यानुसार सी जे आहे ते बरोबर आहे. आता ही रचना तुम्ही लक्षात ठेवा. हेच प्रश्न परत परत रिपीट झालेले आहेत. आता आपण पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहूयात. तुम्हाला आतापर्यंत या 15 प्रश्नांचा म्हणजे कसं तुम्हाला वाटलं त्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ.